विशाळगडावर 12 तारखेला उरूस होणार आहे। यावरून नितेश राणेंचं एक वक्तव्य आता समोर आलंय। विशाळगडावर उरूस कसा होतो आम्हाला पण बघायचं आहे, असं नितेश राणे यांनी आता एका प्रकारे इशारा दिलाय। त्यामुळे नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून आता काही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विशाळगडच्या संदर्भात आलेले आमचे हिंदुत्वादी सहकारी माझ्या 12 तारखेला मला बोलले काहीतरी उरूस होणार आहे। मी तुम्हाला बोलतो, चिंता करू नका, हे हिंदुत्वाद्यांचं सरकार आहे, आम्हालाही बघायचं आहे की 12 तारखेला तिथे उरूस कसा होतो आम्हाला। यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे। भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे। माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे। आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगला करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं।